8 तारखेपर्यंत पाऊसच होता. शिबिरात पाऊस राहिला तर कसं होईल असं थोडी चिंता होती. थांबायला नाही पाहिजे होता, गरज होती अजूनही. उद्यापासून सुरू झाला पाहिजे अशी अजून गरज आहे. या सगळ्या वातावरणात आपण या ठिकाणी 2 दिवस थांबू नये. बापू सर ह्या सगळ्या शिबिराचे संयोजक, निमंत्रक अशा अर्थानं की ते एकटे नगरमध्ये आहेत, आम्ही बाहेरच्या तालुक्यांमध्ये असतो. इथं येऊन नियोजन करायला बापू सरांना चे असलेले सरपंच सर आहेत, पंडोळे कॉम्रेड पंडोळे कुठे गेलेत ते आहेत, आणखी झिंजे सर कुठे आहेत. ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे संमेलन, हे शिबिर नगरमध्ये शक्य झालं नसतं. म्हणजे जे झालंय आता त्याचा शेवट आहे, हा समारोप आहे. ह्या समारोपाच्या प्रसंगात खरं तर 31 मेला जी पुण्यात बैठक झाली आणि त्या बैठकीचं निमित्त साताऱ्यातल्या 15व्या साहित्य संमेलनाचा आढावा घेणं आणि पुढच्या भूमिकेच्या बाबतीत काही गोष्टी जाहीर करणं. कारण त्या संमेलनाच्या स्टेजवरून संमेलनाच्या अध्यक्ष, चळवळीनं ज्यांना अध्यक्ष ठरवलंय, जाहीर केलंय, त्यांनी जे जाहीर केलं ते पुढे घेऊन जायची जबाबदारी चळवळीची. समन्वय जे करतायत आवर्जून डॉक्टर कॉम्रेड भरत पाटणकर, हे हा जो समन्वय आणि या सगळ्यासोबत सुरू असलेला हा सांस्कृतिक संघर्षाचा जो काही कारवा आहे तो गेल्या 27 वर्ष सुरू आहे. 99 पासून उल्लेख झाला, समोर अविनाश करून बसलेले ते संभाजी दादांच्या सह हे सगळे त्यांनी उल्लेख केला 5-7 जण त्यावेळेचे आहेत. आम्ही ते नंतर आलो असलो तरी आम्ही ते चष्मे लावून बघतो काय परिस्थिती असेल. फॅसिझमच्या गटार आली मुंबईत आणि विद्रोहीचा जन्म झाला. ती आता सगळीकडे पसरली, विद्रोही आहे. आणि सोशल मीडिया, नवं माध्यम, समाज माध्यम, समाजाच्या सोबतच्या संवादाचं माध्यम. कारण नवा समाज, इथं असलेला समाज त्यात कमी आहे. तर जैनजीचा आपण जो उल्लेख करतो, अल्फा जनरेशनकडे अजून जायचं आहे, पण त्याच्या अगोदरच्या 2 जनरेशनमध्ये 2 पोरं इथं बारीक फिरत होते. माझी म्हणू का थिएटर गाणी, माझी म्हणू का गाणं म्हणून पोरगं खाली गेलंय. त्या वयापासून तर निलेमाताई समोर आहेत. ह्या जनरेशनला विद्रोहीनं जोडले आहे. विद्रोहीच्या 27 वर्षाच्या काळात एकही जनरेशन विद्रोहीच्या मंचावरून किंवा सभा मंडपात किंवा त्या प्रवाहात यायची राहिली असं नाही. सगळ्या जनरेशन ह्यामध्ये आहेत आणि हे जोडायचं आहे. ह्या जनरेशनला जोडायचं आहे आणि ती इथं यायला तयार नाही आहे. ती इथं यायला तयार नाही. आम्ही वस्त्यांवरती बैठकांना गेलो तरी तिची अशी पंगत बसलेली असते. जिथं रेंज असते तिथं पंगत बसलेली असते. तिच्या समोर आम्ही तिथं असलेल्या जुन्या लोकांना घेऊन बैठक करतो. ती उठत नाही, ती हलत पण नाही. तिथल्याच वरने आरडाओरडा करून बोलवले, एखाद दुसरा येतो, थोडा वेळ बसतो, कारण त्याला 4 सेकंदाच्या पलीकडं आपण चांगलं काही शिकलं नाही. त्यामुळे ही चिंता ह्या शिबिरामधून एकदम चांगल्या पद्धतीनं पुढे गेलेले आहे. समोर काही आंदोलनातले कार्यकर्ते, ते सगळे आंदोलनातलेच कार्यकर्ते, पण नवे कार्यकर्ते जमिनीच्या प्रश्नावर, घराच्या प्रश्नावर, घराच्या जागेच्या प्रश्नावर विचार करतायत आणि लढत आहेत. त्या लढाईचं यश पण त्यांच्या बाजूने, निराशात नाही जात गेलेले. लढत आहेत. लढाईच्या टॅक्टिक्स, लढाईची सूत्र, रणनीती, डाव हे शिकतायत आणि आंदोलन उभं राहतंय. इथे चर्चा करून त्याचं फलित तिथंच जाणार आहे. वास्तवात ते जाणार आहेत, असावं लागणार आहे. आणि आपण असताना हा जो लिंकिंग ब्रिज सोशल मीडियाचा आपण जोडलाय,
बापू सर आपल्या विदर्भीच्या सोशल मीडियाचे प्रमुख आहेत, हे विसरू नका. राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांची टीम त्यांनी आज बांधून घेतलेली आहे. आणि ते ठरवतील. त्यांनी 2 माणसं ठरवलेले आहेत. त्या 2 माणसांच्या अंडर आता बाकीची टीम ठरणार आहे. हे ठरत जाणं त्यांनी 3 वर्षात 100ची संख्या गृहीत धरलेली आहे. 100 संख्या वाढली पाहिजे. ही 3 वर्षात 100 संख्याचं गणित त्यांनी 26, 27, 28, 29 लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हे 29 गणित मला लक्षात आलं. आम्हाला फॅसिझम नको आहे, आम्हाला मनुस्मृती नको आहे, आम्हाला संविधान पाहिजे. संविधानानं आम्ही भारताचे लोक आम्हाला न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समाजवाद सगळं अर्पण करतो असं जे सांगितलेलं आहे तेच आम्हाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीही नको. त्याच्याकरता जे करावं लागेल संविधान आणण्याकरता ज्यांनी जे काही केलेलं आहे ते सगळं करायची तयारी आपण सगळे करणार आहे, करतो आहोत आणि ते करायची तयारी ठेवून करूया. जाणीवपूर्वक इथं अण्णा बसलेला आहे धुळ्यावरून. रात्री पहाटे 4-5च्या दरम्यान अण्णा ज्या रस्त्यानं आला त्या रस्त्यावरती आतापर्यंत किती लोक मेले असतील. तो रस्ता झाला पाहिजे चांगला, म्हणजे शक्तीपीठ पाहिजे, जोरदार तयारी सुरू आहे सरकारची. इकडं ग्रीनफील्ड जाणार आहे सुरत हैदराबाद, 50 लाख कोटीचा आहे, 50,000 कोटीचा आहे. शक्तीपीठ 1 लाख कोटीचा आहे. वाढला, अजून वाढणार आहे. ते बुलेट ट्रेन पाहिजे. समृद्धी झालेला आहे, किती वरावर बसून झालेला आहे तो आपण बघतोय. असं काय काय होणार आहे. पण हा नगर मनमाड हायवे हा रस्त्याने ते आले ती तक्रार सांगत होते. आम्ही रोज त्या रस्त्यावरती, कदाचित त्या रस्त्यावरती आमच्यासारखे जीव किती जाते अजून माहीत नाही. हे सरकार जे आहे ते फॅसिस्ट सरकार जे कुठल्या अर्थाने हे बघतंय, हे दुःख नुसतं भौतिक नाही राहिलेलं, ते सांस्कृतिक झालेलं आहे. कारण मेलेल्यांचे श्राद्ध सुरू आहेत, श्राद्धावर श्राद्ध सुरू आहेत. काही संघटनांनी रस्त्याच्या आंदोलनाचे श्राद्ध घातलेले. आंदोलन झालं, आंदोलनाचा दाव्याचं श्राद्ध, परत श्राद्ध घालायची तयारी त्यांची सुरू आहे. आणि ते बसले त्यांच्याच सोबत बसलेले तरी ते श्राद्ध घालतात, रस्ता होत नाही. आणि हे लोणीत बसलेले हे पालक, मालक आणि आम्हीच चालक असलं पाहिजे असं म्हणणारे लोणीत बसलेले आणि लोणी खात आहेत. हे तुम्हाला सांगायचं हे शिबिर ते निमित्त नाही, परंतु आम्ही वास्तवात जिथं आहोत ते वास्तव अण्णा इथपर्यंत येताना रडत खडत जे आहे ते हे पुढं घेऊन जायचं आहे. पुढचं शिबिर धुळ्याला करायचं आहे, त्याच्यानंतरच इस्लामपूरला करायचं आहे. हे हा माणूस सगळं कव्हर करतोय. ते सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि नंतर ऐकलं तर ते विद्रोहीच्या स्थापनेपासून आहे. जे हे सगळं कव्हर होतंय आणि सगळ्यांपर्यंत पोहोचतंय आणि ते सगळ्या सोबत जोडलं जातंय. आणि शिंदे सोडा तिकडं उद्धव ठाकरेंच्या स्टेजवरती जाऊन आमच्या नितीन चंदनशिव यांनी विद्रोही म्हणून तिथं मिरवणं आणि ती देशभर सगळीकडे व्हायरल होणं, त्याची चर्चा काय व्हायची ती हो. आम्ही सोशल मीडिया म्हणून जेव्हा बघतो, आमचं नाही ठरलेलं त्यांच्यासोबत जायचंय का नाही जायचं, की त्यांच्या भूमिका मान्य करायच्यात का नाही करायच्या, पण आमच्या मनामध्ये ते सेक्युलर झाले. 2 मुद्दे सोडले तर ते सेक्युलर आहेत असं आमचं मत आहे. पुढं म्हणजे सावरकराचा मुद्दा आणि बाबरी मस्जिद पाडली, ह्याच्या पलीकडं दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेक्युलर असतात. परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये अजून काय, अजून कुठं आणि कसं, असं सगळं पुढं जाताना हा लिंकिंग ब्रिज म्हणून सगळ्याचा उल्लेख होताना हे आभाराचंच आहे. ह्या स्टेजवरती कालपासून जे आले ते दररोज आहेत मोबाईलवरती, आमच्या समोर दररोज आहेत, ते प्रत्येकाच्या समोर दररोज आहेत. जी पंगत बसली रेंज असेल तिथे त्यांच्याही समोर दररोज आहेत, तेही बघतायत. म्हणून कॉक्रोच पार्टी नुसतं जाहीर झालं आणि 2 दिवसात किती त्यांचे झाले. हे आमचे कॉक्रोच, त्यांना हे सगळं माहिती आहे, पटतंय
आणि आम्ही त्यांच्यासारखं काही देऊ शकत नाही म्हणून ते आमच्यासोबत नाही, ते त्यांच्यासोबत गेले. स्वागत असावं, आम्ही त्यांच्याकरता आमच्या इथून काय देऊ शकू हा ह्या शिबिरानं दिलेला फार मोठा कंटेंट आहे. तो कंटेंट आता विस्तारायचा आहे आणि म्हणून स्टेजवरती आलेल्या सर्वांचा म्हणजे निरंजन टकले असतील, मुक्ता कदम असतील, रवींद्र पोखरकर असतील, हनुमंतदादा असतील, सकाळी अनंत शितोळे असतील, या सगळ्यांचं पैगंबर शेख असतील, काळोखे सर आहेत, अजून हे बरीच माणसं बसलेले आहेत, कॅमेरा चालवणारे तिकडं पाठीमागं बसलेले आहेत, सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. सगळ्यांचं हे आभार मानायच्या क्षण असला तरी भार आमचा तुमच्यावरती ठेवा. हा भार पुढच्या शिबिरांमध्ये पाहिजे आणि हा भार दररोज चार्ज करीत चला की आपल्याला विद्रोहीला पुढच्या शिबिरात आणखी चांगलं आणि बदलत्या ह्याच्यात अपडेट करून काय देता येईल हा निरोप किंवा ही सचिव म्हणून एक सूचना फार सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत. त्याबरोबर शेवटी आपण बापू सरांनी नियोजनात जेवणाचं जे प्रयोजन केलं, तिन्ही जेवणांमध्ये आम्हाला गोड केले आहे. तिन्ही जेवणांमध्ये स्वीट दिलेलं आहे आणि ते स्वीट नक्कीच आपल्याला स्वीट करून गेलेला आहे, गोड करून गेलेला आहे. तो गोडवा असाच आपल्या खिशात हात घालून या शिबिराचं सगळं काही आपण भागूया. सरांनी त्यांचा पगार घातलेला आहे. हा पगार झाला आणि त्यांनी ह्याचं देणं दिलं हॉलचं, त्यांनी जेवणावाल्याचं दिलं, वेगळा नियोजन करून ठेवलं. हा आता कुणाला रूम लागणार आहे त्या रूमवाल्याचं काढून ठेवलं, तिकडं एक हॉल घ्यावा लागला त्याचं काढून ठेवलं आणि माझ्यासमोर फोन आला होता. खरं सांगतो, पगार झालाय का? पगार झालाय पण सगळा गेलाय, फक्त 10,000 शिल्लक. माझ्यासमोर फोन आला, मी ऐकलं. ते आता जाहीर का सांगितलं पाहिजे की अशी माणसं आहेत ज्यांच्याशिवाय ह्या चळवळी याच्या अगोदरही पुढे आल्या नाही आणि याच्या पुढे जाणार नाही. आपण त्यांच्या खांद्यासोबत खांदा लावला पाहिजे. सगळे आपण फटके तुटके ही गतिमान करण्याकरता विचारांचं श्रीमंती ही आपल्या कष्टातून जे उभं राहिलेलं आहे ते कोणाच्या पुढाऱ्याच्या दारात नाही गेले मागायला. त्यांनी एक नाव सांगितलं होतं मला की असं करू का, म्हटलं तर आहे. ते मी थांबवतो. पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो आणि दादा पुढचं माईक दादा घेऊन सूचना देतील.